ऐका ऐका, त्याला त्याला टाइम आहे अजून, थोडा वेळ आहे, थांबा तुम्ही थोडं. हा थांबा, नंतर फोन करा आता. हा याचं हॅलो, हे जे काम आहे हे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून जो नाबार्डचा प्रकल्प आहे एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, या प्रकल्पाच्या माध्यमातून वैयक्तिक क्षेत्रामध्ये बांध बंदिस्तीचं काम आहे. आणि ह्या कामामध्ये या कामाचा उद्देश असा आहे की जे शेतात पाऊस पडतो, पाणी पडतं, ते पाणी शेतात जिरावा आणि जे अतिरिक्त पाणी ते सांडव्या बाहेर निघून जावं आणि जमिनीचा ओलावा वाढावा, हा उद्देश आहे या कामाचा. आणि याचं जे काम आहे याचं मोजमाप कसं घेतलं जातं काय जातं तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय. तर याचं मजुरांच्या सहाय्याने 8 दिवस काम केलं जातं. एक मिनटं, हे सगळी नोट करा तुम्ही. केस स्टडीमध्ये तुम्हाला लागलं ना, हे सगळे डिटेल्स केस स्टडीमध्ये ठीक आहे. काय नाव आहे? सामूहिक इंडिव्हिज्युअल आहे की सामूहिक? कोणतं शेतकरी दिलं त्याचं नाव? हा, या शेतकऱ्याचं नाव काय ज्ञानेश्वर रामभाऊ भोर आणि गट नंबर 128 आहे. गाव तालुका जिल्हा? गाव निनावी आहे आणि तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. ठीक, सांगा आता पुढचं. आता पुढचं असं आहे की हे जे काम आपण बांधबंदिस्त करतो तर या कामाचा उद्देश असा आहे की जे जमिनीवरची माती आहे ती पावसामुळे, पाऊस पडून जमिनीची माती वाहून जाते, तर त्याची धूप थांबते. या बांधांमुळं जी वाहून जाणारी माती ती थांबून राहते आणि जे पाणी अतिरिक्त म्हणजे शेतामध्ये पाणी साचून ते पाणी फुटतं आणि मातीला पण घेऊन जातं, तर ते पाणी अटकून राहतं आणि शेतामध्ये जिरतं आणि परिसरामध्ये पाण्याची पातळी थोडीफार वाढण्यास मदत होते. आणि त्यात नंतर मग याच्या सांडव्या वाटे अतिरिक्त पाणी ते बाहेर जातं. पूर्ण गावात किती स्ट्रक्चर केले असे बांधबंदिस्तीचे? हे प्रत्येक शेतावर असतं. म्हणजे आता हे गट नंबर असेल याच्यामध्ये 10 शेतं असेल तर 10 शेतांना बांध, जशी आवश्यकता आहे तसे शेताला ते बांध कर, जिथं आवश्यकता आहे तशी. आता आपण इथून पुढे बघत जाऊ ना तर तुम्हाला सगळ्या शेतांमध्ये बांध झाले. पाण्याचं किती संरक्षण होईल ते? वॉटर कन्झर्वेशन म्हणजे असं की आता या क्षेत्रात जर पाऊस पडला, आता हे एक हेक्टर क्षेत्र असेल, 1 हेक्टर क्षेत्रावरती आपण जर मोजला की 10 मिलीमीटर पाऊस पडलाय, ते पाऊस पडल्यानंतर जे पाणी शेतात साचणार त्यातलं काही पाणी काय होतंय, जर बांध नसले तर ते पाणी साचून वाहून जातंय, ताबडतोब वाहून जातं. तर ते प्रक्रिया यामुळे थोडी कमी प्रमाणात होते. जी मातीची धूप आहे ती पण कमी होते आणि पाणी वाहून जायचं ते शेतात जिरतं आणि अतिरिक्त पाणी खाली आपल्याला बांधांच्या मुळे काढून देतं. आता काम झाले सर्व गावातले का व्हायचे बाकी? सुरुवात केली. अच्छा, कामाची सुरुवात आता केली, 10 दिवस झाले. किती हेक्टरवर काम होईल असं? किती हेक्टरवर गावात काम होईल? आपल्याला नियोजन किती आहे? नियोजन आपल्याला आहे आता इंडिव्हिज्युअल हे आहे एकूण मीटिंग मध्ये 50 नाही 50 हेक्टर ते क्षमता बांधणीचं झालं. क्षमता बांधणी जो पहिला टप्पा होता पहिली फेज, त्याच्यात ते 50 हेक्टरचं काम झालं. आपल्याला आता हा मेन फेजचं काम आपण हे चालू केलेलं आहे. 2300 घनमीटर काम करणे अच्छा, आता सध्या बांधबंदी. हा, हे आता मागच्या म्हणजे 15 दिवस झाले. आणि जे वॅट करायचे ते 350 घनमीटर वॅट करणे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आमच्या केस स्टडीसाठी सांगतो. ते पहिली गोष्ट बेनिफिशियल तुम्ही नाव सांगितलं, ठीक आहे, त्याचं वय आणि पाटील तुमचं वय किती? इकडे जरा यांना सांगा, नाव परत सांगा बरं. हो, इकडे उभं राहा. नाव सांगा. तुमचं नाव, वय, गाव सांगा, तालुका, जिल्हा सांगा. इकडे बघा. प्रथम पहिल्यांदा सांगायला नमस्कार. माझं नाव ज्ञानेश्वर रामभाऊ भोर, राहणार निनावी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक इथला शेतकरी रहिवासी असून माझा गट नंबर हा 128 गट नंबर आहे आणि त्याच्यामध्ये नाबार्डनं बांधबंदी. वय किती तुमचं? 49 वय. बरं, तुम्ही कुठे SC ST OBC वगैरे कुठल्या ह्याच्यामध्ये येता का? जातीचा प्रवर्ग काय? OBC मध्ये येतं. बरं. आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही कुठल्याही बचत गटाचे कुठलेही सदस्य कुठे आहे का? म्हणजे कुठल्या कमिटीमध्ये आहे का? मिसेस पोलीस पाटील इथल्या गावच्या कमिटीमध्ये कुठे आहे? वॉटरशेड वगैरे कशा कमिटीमध्ये पण नाही? बरं. आणि तुमचं हे किती जमीन आहे? जमीन आमची ही टोटल 7 हेक्टर 99 7 हे जिच्यात हे बांधणी चालू आहे.
128 गट नंबर मध्ये 7 हेक्टर पूर्ण क्षेत्र आहे. 128 गट नंबर आहे ना तो 7 7 हेक्टर हेक्टर 99 पॉईंट्स आहे. त्यापैकी हे शेत आहे. हे म्हणजे आता पूर्ण आता इथून वरती जे जे काही बघणार आपण इथे 5000 तलाव पण झालेले आहे हे सगळं तुमचंच काम हो, आहे. सगळं बरं काय म्हणतात त्याला याला कंपार्टमेंट बंडिंग फार्म फार्म बंडिंग आणि ते सुद्धा ते फार्म बंडिंग मध्ये येतं. फार्म बंडिंग काही नवीन बांध आहे आणि काही रिपेअरिंग ऑफ फार्म बंडिंग म्हणजे पूर्वी त्याच्यात थोडासा बांध होता पण नवीन त्याला रिपेअर करणं. तुमचं हे काय म्हणजे हे काय तुम्ही तुमची आजीविका कशी चालते? तुम्ही शेतकरी आहात? म्हणजे व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय काय? व्यवस्थित आहे आमच्या शेती नोकरी वगैरे काही? नाही काही नाही. त्यांच्या घरचे पोलीस पाटील आहेत. हा मिसेस पोलीस पाटील आहे. त्याच्यामध्ये काही तुमचं काय अनुदान तुम्ही टाकलंय का याच्यात की सगळं यांच्याकडून घेतलेलं आहे? नाही याच्यात काही अंदाज नाही फक्त आपण ते विहीर मध्ये अनुदान टाकलेले तुम्ही स्वतः टाकलेले? नाही म्हणजे तिथे ते विहिरीमध्ये लोकसभा भरलेलं आहे. विहिरीमध्ये 5 जणांचा 5 जणांना मिळून 1 लाख. सामुदायिक जीवन सामुदायिक खाली जीवन. आता बघणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% नाही, नाही, यामध्ये जे काम करतायत त्याच्यातून 16% नाबार्डला श्रमदान जातं आणि उरलेले 84 रुपये मग ते- म्हणजे तुम्ही 16% तुम्ही श्रमदान करताय. हो करतोय श्रमदान. श्रमदान कशा प्रकारे केलेलं आहे? तुम्ही काय केलं? श्रमदान म्हणजे कामाच्या स्वरूपात खोदकाम करणे हे ते. इतर मजुरांसोबत 16% श्रमदानात जातं आणि राहिलेले ते पेमेंटमध्ये पेमेंटमध्ये जमा होते. नाही, पूर्वी जसं 8 दिवस काम करून 1 दिवस श्रमदान करायचे हां हां. तसं आता तसं न करता आता पूर्ण 8 दिवस जे काही काम करतील ते एक मास्टरमध्ये त्याचं मोजमाप झाल्यानंतर त्यातलं आणखीन 16% काही या क्षेत्रामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचं काही नाही काही नाही काही घेतलं नाही? काही नाही. याला घनमीटर वाजतं 125 रुपये ते घनमीटर केल्यामुळे किती पड मला काय वाटतं म्हणजे 600-700 पण फायदा भरपूर होतो. फायदा होणार ना? एका कशा प्रकारचा फायदा होईल 700 तुम्हाला? फायदा आहे त्याच्यामध्ये असं ते पाणी दिलं त्याच्या जाणार, आपल्या क्षमतेनुसार. विहिरीला परमिशन होणार. हां. नंतर जी जमिनीची जी धूप आहे त्याला आपण हे म्हणतो ते आपलं नुकसान होत नाही किंवा बांधबंदी असल्यामुळे आपल्याला पूर्ण जे माती वाहून जायची ती थांबली जाते आपल्यावाली. तुमचे सोशल स्टेटस किंवा तुमचं काय इन्कम वगैरे वाढणार का याच्यामुळे? इन्कम वाढणार ना आमच्या शेताला पूर्ण असं म्हणजे शेताला पिकाला यायला त्याला प्रोत्साहन भेटणार. काय म्हणजे पूर्वी पिकं घेतात दुसरी आणखीन काही नवीन पिकं घेणार आहेत का? नवीन घेणार टमाटर म्हणा आपला वांगे म्हणा सिजन कॅश क्रॉप वगैरे घेतात? हो या बांधावर गवताच्या चांगल्या जाती लावणार आहे का तुम्ही? लावणार म्हणजे त्याच्यामुळे ते जे त्याचं धूप होणार नाही. आज हे दूध थांबलं. गवताची पण लागवड करणार तर ह्याची लांबी रुंदी खोली काय किती याची 2 मीटर रुंदी आहे आणि 5 ते 7 आता मोजूनच दाखवू आपण तुम्हाला. आता प्रत्येकाची वेगवेगळी असते तुम्ही किती फिक्स असं किती नसते. वेळात होणार आहे? हे काम आता खोली प्रत्येकाच्या क्षेत्रानुसार आहे. आता याची समजा 0.20 असेल तर त्याची जर थोडंसं वर्ष बांधाच्या हिशोबाने जर त्याला पाहिजे असेल जास्त तर ते जास्त होईल. सरासरी 1 फुटाच्या दरम्यान. सरासरी 1 फूट. हा आता हे जे काम आहे किती वेळात पूर्ण करणार आहे? तुमची योजना काय आहे म्हणजे? आमचं हे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत करणे. म्हणजे की 2 महिने चालेल? हा 1 महिनाच आता काही दिवसच राहिले जानेवारी. टोटल 2 महिने. 2 महिन्यात हे पूर्ण. 2 हप्ते आणि किती खर्च दिला तुम्ही? खर्च असा देत नाही खर्च म्हणजे आता ज्यांनी जेवढं काम केलं आता 8 दिवसात जे मास्टर होईल. नाही ते नाही, तुम्ही त्यांच्या शेजारी दिलं नाही नाही बेनिफिशियल नाही नाही ऐका ना तिची पद्धत अशी आहे आपण यांच्या क्षेत्रात हे नियोजन केलेले गट नियोजन हां. त्यानुसार यांच्या क्षेत्रात एक समजा 200 मीटर काम मंजूर आहे तर ते 200 मीटर जे काम मंजूर करतील त्यांच्या बँकेच्या अकाउंटवर त्यांचं जे कामाचे मोबदला होईल. कामाचं नियोजन किती एस्टिमेट किती? नियोजन किती? हा तो 2300 घन मीटर आपल्याला पूर्ण या 2 महिन्यामध्ये बांधबंदिस्ती करणे. यांच्या शेतात? हा मग यांच्या बी आणि बाकीच्या बी. निनावीमध्ये पूर्ण काही जे गट असतील अजून यांच्या सोबत त्या आणि गटांमध्ये यांच्या पण. शेतात किती आता यांच्या शेतामध्ये टोटल जर म्हटलं तर 1000 पर्यंत बांधबंदिस्ती होऊ शकते. 1000 घनमीटर? घनमीटर. किती खर्च? एका घनमीटरला किती? एका घनमीटरला रेट म्हणता का मजुरांचा? नाही पूर्ण एस्टिमेट खर्च किती का टाकणार? पूर्ण 15,000 रुपये 15,300 काहीतरी 300 काहीतरी 75 असं काही खर्च आहे 15,000 एका हेक्टरला. एका हेक्टर? हेक्टरसाठी म्हणजे तुम्ही टोटल हेक्टरी 15,000. एका घनमीटरला किती? 500 काहीतरी आहेत. एका घनमीटरला किती? तुम्ही आता यांच्या शेतात जे केलंय ना 7 हेक्टर शेतात हे एवढं तुम्ही केलं हां. तर तेवढा खर्च किती एस्टिमेट आहे तुमचा? किती जाईल? एस्टिमेट किती जाईल त्याचं आधी मोजमाप घ्यावं लागेल सर किती घनमीटर काम होत आणि मग त्या कामानुसार ते एस्टिमेट तयार होईल. मला तुम्हाला 1000 घनमीटर काम होतं ना म्हटलं ह्याच्यामध्ये. आणि पण मग आता अजून मोजमाप किती झाले समजा 500 झाले का 700 झाले त्यानुसार जे पूर्ण मोजमाप होईल त्यावेळेस प्रति घनमीटर किती? प्रति घनमीटर काय म्हटले 125. रेट का हम्म. मजुरांना रेट 125 रुपये घनमीटर प्रति घनमीटर. पण तुम्ही मशिनरी पण लावणार ना? नाही याच्यात मशीन नाही लागणार.
याच्यात कुठल्याही प्रकारचं मशिनरी काम नाही, फक्त मजुरांनी काम मजुरांनी केलं. नाबार्डचं काम फक्त मजुरांनी केलं. मजुरांनी केलं मजुरांनी वाटत नाही असं म्हणजे हो ते मजुरी केलं ना आपलं समय काय राहिलं ते वस्ती आहे ते. टिकावं दिसतात ती वस्ती त्यांचे. बघा हे ते वस्ती मजूर. बघा, तिथं ते मजूर राहतात ते पण मला एस सी एस टी आदिवासी या गावात किती टक्के येतं? बाजार आहे ना, बाजारामध्ये आता ते आज 25% गेले. 70% एस टी येतं आदिवासी. तुम्हाला फोटो दाखवतो. आता ह्यांचं बेनिफिशरी ॲज अ सिलेक्शन तुम्ही कसं त्यांनाच का निवडलं? त्याचं कारण असं आहे की हे वरचा म्हणजे टॉपचा जो एरिया आहे वर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याच्या खाली पहिलं जे पाण्याचा जो परिणाम यांच्या क्षेत्रावर होतोय, यांच्या शेतावर म्हणून मग इथं जर आपण हे काम केलं तर खालच्या भागामध्ये याचं पाण्याची पातळी वाढेल आणि माती वाहून जाणार नाही. म्हणजे सगळ्यात उंचावरची गाडी तिकडे पाठीमाला इकडे पुढे जाऊ दे नाही धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. चला दुसरी स्ट्रक्चर दाखवा सगळे आम्हाला. तुम्हाला हे दाखवतो ना गाडी पुढे घ्या, गाडी